मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर बैठक होते आहे। या बैठकीत समन्वयक समितीची घोषणा होणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करा यासाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे। त्यानंतर मनसे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करणार आहे। याबाबत ही महत्त्वाची बैठक असणार आहे। समन्वय समितीची घोषणा केली जाणार आहे। आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी। सुस्मिता, गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये अनेक मुद्दे राज ठाकरेंनी स्पष्ट केले। त्यांच्या बिनशर्त पाठिंब्यावरून रण माजलेलं होतं, अक्षरशः विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं। पण आता प्रचार सुद्धा करणार आहे मनसे महायुतीचा आणि त्या अनुषंगाने आजची बैठक महत्त्वाची आहे का? नक्कीच खूप महत्त्वाची बैठक ही आज होत आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांसाठीचे काय आपले प्रयोजन आहे याबद्दलची माहिती देणं, अशा सगळ्याच कामांना या बैठकांमधून सुरुवात झालेली आहे। आजची बैठक ही समन्वय समितीच्या अनुषंगे बोलावण्यात आलेली आहे। मुळात समन्वय समिती स्थापन करण्यामागचं मुख्य कारण हेच आहे की युती सरकारला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अप्रत्यक्षपणे संभ्रम जो होता तो पाहायला मिळालेला होता आणि या काळामध्ये कुठेही युतीला गालबोट लागेल अशा पद्धतीची वक्तव्य, अशा पद्धतीची कृती होऊ नये म्हणून ही समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर एकूणच राजकीय कार्यक्रमांमध्ये सन्मानजनक प्रतिमा आमची असू द्या, आमचा फोटो राज ठाकरेंचा सन्मानजनक पद्धतीने वापरावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा करण्यात आलेली होती। आणि युतीशी जुळवून घेत असताना मनसेचा जो वोट कटर म्हणून एक फायदा आहे किंवा जो जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा आहे त्या भागातल्या त्या गोष्टी समजून घेण्यासाठी ही बैठक आजची नेमण्यात आली आहे। नक्की, त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद सुस्मिता, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। मनसेचे